अगदी योग्य नाव असलेलं हे पुस्तक द सनसेट क्लब हे 80च्या दशकाच्या उत्तरार्धातील 3 मित्रांच्या आयुष्यातील एक वर्ष आहे, जे 40 वर्षांहून अधिक काळ लोधी गार्डन्समधील एका विशिष्ट बाकावर भेटत होते. लेखक तुम्हाला दिल्लीतील 12 महिन्यात त्या तिघांमधील संभाषणातून घेऊन जातो. तो प्रत्येक महिन्याचे वैशिष्ट्य, जसे की फुलं उमलणं, हवामान किंवा त्या काळात होणारे सण आणि कार्यक्रम यांचं वर्णन करतो. 3 मित्र म्हणजे पंडित शर्मा, एक हिंदू, एक नोकरशाह आणि एक अविवाहित. नवाब बरकतुल्ला, एक मुस्लिम जो युनानी औषधांचा अभ्यास करतो, आणि बुटा सिंग, एक सरदार ज्याचे लेखकाशी विलक्षण साम्य आहे. हे तिन्ही पात्र एका उत्तर भारतीय वृद्ध माणसांचे व्यंगचित्रित रूप आहेत, जे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत आणि त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या तरुणपणाबद्दल, त्यांच्या गुपितेबद्दल आणि पडद्यामागे जगलेल्या जीवनाबद्दल आठवणीत कसा घालवतात ते त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल अगदी बारीक सारीक माहिती शेअर करतात. आणि तरीही एकमेकांना आणि त्यांच्या स्वतःच्या कुटुंबांना भेटताना द्वैत दाखवतात. जरी हे तिन्ही पात्र वेगवेगळ्या पार्श्वभूमी, राजकीय आणि धार्मिक विचारांचे असले तरी त्यांचे वृद्धत्व लोधी गार्डनमधील त्यांच्या दैनंदिन बैठकांमध्ये साम्य दाखवते. ही दैनंदिन बैठक त्यांना त्यांची निराशा बाहेर काढण्यास मदत करते आणि त्यांना हसण्यास, लढण्यास आणि आठवणींना उजाळा देण्यास मदत करते. ते काय बोलतात, कशाबद्दल भांडतात आणि ते कशापासून दूर राहतात यामध्ये त्यांची वैयक्तिक ओळख एक मोठा घटक आहे. हे पुस्तक प्रत्येक प्रवासाचा शेवट कसा असतो याची आठवण करून देते, पण सुखद आठवणींनी भरलेले जीवन आपल्याला म्हातारपण, उदासीनता टाळण्यास मदत करते. दिल्लीच्या बदलत्या हवामानाचे खुशवंत सिंग यांनी केलेले वर्णन सुंदर आहे आणि उन्हाळ्यात उष्णता अनुभवणे इतकेच तुम्हाला दिल्लीच्या हिवाळ्यातील उन्हातही रमायला मिळते.